आज तुम्हाला मी तिसऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे, म्हणजे कारवार पद्धतीच्या. आता मी 1 किलो तिसऱ्या घेतले इथं. ते स्वच्छ धुवून घेतले 5-6 पाण्याने. त्याच्यावरती अशी वाळू वगैरे, माती वगैरे असते ती काढून घेतली आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून अशी वाफ काढून घेतली. जास्त पाणी घालू नका, नाहीतर त्याची टेस्ट निघून जाते. आता तुम्ही हे विळीवर सुद्धा चिरून घेऊ शकता, म्हणजे ओपन करून घेऊ शकता. खरं त्याला फार उशीर लागतोय म्हणून एक वाफ काढून घेतली की नाही पटकन त्यांची तोंड ओपन होतात आणि आपल्याला हाताने असं ओपन करायला मिळते. आता बघू शकता तुम्ही, आता त्यांची तोंड ओपन झालेले आहेत. आता मी दोन्ही पण त्यांची शिपी घेत आहे. तसं बघायला गेलं तर त्याच्यातलं मांस असते ते घ्यायचं आणि एक शिपी टाकून द्यायचं. आता वाटणासाठी ओलं खोबरं घेतले 4 मूठ, उभा चिरलेला 1 कांदा, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, हिरवी कोथिंबीर आणि 5 ते 6 मिरी. आता 2 चमचे तेल पॅनमध्ये टाकून कांदा, खोबरं, मिरी भाजून घ्यायचं. गॅस बंद करून कोथिंबीर आणि घरचा गरम मसाला 1 चमचा टाकून 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण आणि भाजलेला मसाला आणि थोडंसं पाणी टाकून रफली असं वाटून घ्या, म्हणजे जाडसर. ह्याच्यापेक्षा पण तुम्ही जाडसर म्हणजे मोठं वाटून घेऊ शकता. आता माझ्या हातून थोडंसं बारीकच वाटून झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी तिसऱ्या घालून घेतले. त्याच्यामध्ये उभा एक चिरलेला कांदा, पाव चमचा हळद आणि मीठ घालून गॅसवरती ठेवून एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेतले. आता त्याच्यावरती एक प्लेट ठेवली. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घेतली. त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2-3 कोकम टाकून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून चांगलं असं 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये आगरी मसाला वापरू शकता, मालवणी मसाला वापरू शकता. त्यामध्ये थोडासा तुम्ही घरचा गरम मसाला पण वापरू शकता किंवा चिकन मसाला किंवा मटन मसाला पण एक अर्धा चमचा वरून टाकू शकता आणि ओली कोथिंबीर घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता किती छान झालेत आपल्या तिसऱ्या कारवार पद्धतीने. ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू